घरची स्पेशल तर्रीवाली अंडा करी। चला तर मग पाहूयात। 8 माणसासाठी लागणारी अंडा करी कशी बनवायची आज आपण पाहूयात। अंडी घेतलेली आहे, अंडा करी मसाला, थोडी हळद, चटणी ही आपली घरची चटणी आहे, जिरेपूड, धनेपूड, किचन किंग मसाला, ही पेस्ट कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक, लवंग आणि दालचिनीचे आहे। चला तर आपण सुरुवात करूया। ह्या एवढ्या तेलामध्ये आपण अंडी शॅलो फ्राय करून घेणार आहे। शॅलो फ्राय करण्याआधी आपण अंड्याला या मसाल्याचं कोटिंग करून घेणार आहे। त्यामध्ये थोडं तेल टाकून चांगली पेस्ट बनवायची। यामध्ये सर्व अंड्यांना आपण कोटिंग करून घेऊयात। आपण सर्व अंड्यांना अशा प्रकारे कोटिंग करून घेतले आहे। तेल गरम करायला ठेवले आहे, आता आपण शॅलो फ्राय करून घेऊयात। गॅस लो फ्लेमच ठेवायचा। शॅलो फ्राय आपण का करतो, कारण की याची अंड्याची चव आमटीत उतरते आणि खायला देखील रुचकर लागतात। असा थोडासा अंड्याला लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात। एक साइडने झाली आहे, आता दुसऱ्या साइडने पण करून घेऊयात। अशा प्रकारे आपण सगळी अंडी शॅलो फ्राय करून घेतली। आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया। त्याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत। तेजपत्ते 2-3, आपण पेस्ट केली टोमॅटो, कांदा सर्वाची ते टाकणार आहोत। हे टाकताना गॅस लो फ्लेम वरतीच असावा। ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही भाजून घेऊयात। मसाला परफेक्ट झाला आहे कसे ओळखायचे, जेव्हा ग्रेव्ही तेल सोडेल तेव्हा समजायचं की आपला मसाला परफेक्ट झालेला आहे। 7 ते 8 मिनिटे आपण ग्रेव्ही भाजून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता तेल किती चांगले सुटले आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चिमूटभर हळद, अंडा करी मसाला 2 चम्मच, किचन किंग मसाला अर्धा चम्मच, धनेपूड 2 चम्मच आणि जिरेपूड 2 चम्मच टाकणार आहोत। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि स्पेशल हा आमचा घरचा घाटी मसाला, याने चव जबरदस्त लागते। करीला चांगली तर्री पण येते या मसाल्याने। मसाला आपण 2 मिनिटं छानपणे परतून घेऊया। यामध्ये आपण नंतर थोडेसे गरम पाणी मिक्स करणार आहोत। गरम पाण्याने आपला कट आमटीचा जात नाही, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर करूया। यामध्ये आता आपण प्रथम थोडं गरम पाणी ॲड करूया, त्यामुळे तर्री चांगली येते करीला। यामध्ये आपण अंडी टाकून घेऊयात।
जास्त पण आपण अंड्यांना हलवायचं नाही, अंडी तुटतील. आता आपण लागेल तसं ग्रेव्हीला पाणी ॲड करून घेऊयात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहिजे तितकं पातळ घट्ट करू शकता ग्रेव्ही. तुम्ही पाहू शकता गरम पाण्यामुळे तरी किती सुंदर आलेली आहे. आमच्या घरी थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये आवडतं, त्यामुळे मी जास्त पाणीचा वापर करत नाही. तुमच्या घरी जसं सोयीस्कर असेल तसं तुम्ही करू शकता. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपली करी 5 ते 10 मिनिटासाठी चांगली लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या अंडा करीला किती सुंदर तर्री आली आहे. आता आपण यावरती कोथिंबीर पेरूयात. तयार आहे आपली अंडा करी. आता आपण सर्व करून घेऊयात. तयार आहे आपली स्पेशल घरची अंडा करी थाळी. आपण अंडा करी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो, पण भाकरीसोबत अधिक जास्त रुचकर लागते, त्यामुळे आम्ही भाकरी रेफर करतो. आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.